वगैरे आत्ता पण आहे आणि तिकडे साचे कसे लटकवलेले आहेत. हा प्रभाग आहे. सो हे सगळे प्रभाग आहे जो की तिकडे पण बघू शकता साच्याचं काम चालू आहे जो की समोर दिसत असतो. हनुमानचा प्रभाग आहे ना 60 ते 70 दिवस बाकी आहेत. यांच्यानंतरला इथून जे आगमन होणार आहे ना तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मन्नू व्लॉग्स मध्ये. तर आज तारीख आहे 11 जून 2026 आणि आज आपण परत एकदा चाललोय परेल नगरीमध्ये. कारण परेल वर्कशॉप मध्ये जे काम चालू आहे ते आपण बघायला चाललोय आणि तुम्हाला लोकांना या ब्लॉग मध्ये आपण अपडेट पण देणार आहे. मागच्या ब्लॉग मध्ये आपण परेल वर्कशॉपची जी अपडेट दिलेली ती होती जे की बांबू आणि ताडपत्री त्या लोकांनी लावलेले आणि सामानचं काय आलेलं नाही. सो चला जाऊया फटाफट आणि बघूया आपल्या परेल वर्कशॉप मध्ये काय अपडेट आहे आणि गणेश अंकुल वर्कशॉपमध्ये पण जाणार आहे. सो दोन्ही वर्कशॉपमध्ये जाऊया आणि चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा, कारण असेच आपले चांगले चांगले ब्लॉग बघायसाठी. आणि चला फटाफट जाऊया. आणि मित्रांनो कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया विसरू नका, बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो फायनली आता आपण परेल वर्कशॉपच्या इकडे गेटच्या बाहेरच आहे आणि आता आतमध्ये जाऊया. सो चला जाऊया आतमध्ये. आणि इकडे बघू शकता तुम्ही हे बांबू वगैरे आता पण आहे आणि तिकडे साचे कसे लटकवलेले आहेत. सो या साईडला पण आहे. सो इथे बाप्पाचे साचे आहेत हे बघा. इकडे काय अशा प्रकारचे आता ठेवलेले आहे आणि ते काय बोलतात त्याला ते मला पण आता याद नाही. सो ते पण ह्याच्या आतमध्ये असतात म्हणजे लावतात पीओपी होत. सो इकडे आता अशा प्रकारचे काय ठेवलेले आहे आणि मूर्तीचं काम लवकर लवकर सुरू होणार आहे. तर इथे समोर बघू शकता सिद्धेश दादा पण बसलेले आहेत तिकडे. सो हे बघा, सो तिकडे बसलेले आहे आणि इकडे प्रभाग पण आलेले आहे. तर इथे काम तुम्ही बघू शकता आता चालू आहे. तिकडे आता एक साचा बनवतात आहे जो की नट वगैरे खोलतात आहे आणि हा प्रभाग आहे. सो हे सगळे प्रभाग आहे जो की रिपेंट होऊन परत त्याला हे करणार. आणि तिकडे पण बघू शकता साच्याचं काम चालू आहे जो की समोर दिसत असणार, झूम करतो. सो आता बघूया फटाफट काम चालू आहे. आणि इकडे एक मित्रांनो प्रभाग आहे जो की खूप सुंदर आहे जो की हा आहे हनुमानचा प्रभाग. सो इथे पण प्रभाग आहे, तिकडे पण प्रभाग आहे आणि काम तर वरचं तर ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे जो की आपण लास्ट टाइम आलेलो. सो हे सगळे काम चालू होतं आणि इकडे पत्रे पण नाही लावलेले. सो हे ताडपत्रीचं काम एवढं चालू होतं आणि हे प्लॅस्टिक पण टाकलं आता आणि पत्रे पण लावलेले आहे. सो आपला भाव पण आता इथे ब्लॉगिंग करतोय. सो आपल्या भावाला विचारा काय बोलतो. एकदम भारी मित्रांनो. फक्त आहे ना 60 ते 70 दिवस बाकी आहेत. यांच्यानंतरला इथून जे आगमन होणार आहे ना ते एकदम भारी आगमन होणार आहे. जसं की आपण बघितले आपल्या चॅनलवरती, माझ्या चॅनलवरती गेल्या वर्षीपासून येतोय. आपल्या चॅनलवरती 2 ते 3 वर्षापासून आपण ब्लॉग टाकतोय. तर इकडून तुम्ही बघता तिथूनच वर्कशॉप मधून बाप्पाचे आगमन होतात. तर या वर्षी आपल्या माझ्या चॅनलवर पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यासाठी भावा सबस्क्राईब करून ठेवा आणि भाऊ आता ब्लॉग कंटिन्यू करा. पुढे 700 तुम्ही बघू शकतात. सो पुढे हे बघा आता पण ते आता काका काम करतात आहे तिकडे. सो हे अशा प्रकारचा काही साचा असतो जो की याला तारीने वगैरे बांधला जाते. आणि इकडे एक नंदीचा साचा आहे. सो आता फटाफट काम चालू होणारच आहे. म्हणजे आता मला तर मोस्टली वाटते आता हे लोक साचे वगैरे सगळे पूर्ण एकदम मस्त साफ वगैरे करतील. त्यानंतर मग साफ करून ह्याच्यामध्ये पूर्ण हे लावतील पीओपी वगैरेचं. सो बघूया आता किती टाइम लागते. लवकर लवकर काम चालू होणारच आहे आता, म्हणजे काम चालूच आहे मित्रांनो. सो तिकडे पण बघू शकता हे बघा काम चालू आहे. सो थोड्या दिवसात काही दिवसात आपल्याला हा परेल वर्कशॉप जो आहे तो आपल्याला पूर्ण थोडा थोडा भरताना दिसणार आहे. आणि मित्रांनो खायली वार्ता अरुण दत्ते दादाची. तर अरुण दत्त दादा यावर्षी आपल्याला परेल वर्कशॉप मध्ये तर नाही दिसत आहे, नाही गणेश अंकुल वर्कशॉप मध्ये. सो बघूया ते कुठे त्यांचा वर्कशॉप असणार आहे यावेळी. तिकडे जिथे वर्कशॉप असणार तिकडे आपण नक्की जाणार आहे. आणि आणि मी बोलवतो की यावेळी तर परेल वर्कशॉप मध्ये केपी आर्ट्सचाच पूर्ण जल्लोष चालू आहे, कारण सगळे नाव तिकडनं देत आहे.
सो यावेळी आपल्याला खूप सारे मूर्ती म्हणजे डिफरंट वे मध्ये बघायला भेटणार आहेत. तो चला बघूया. आणि इथे एक प्रभाग ठेवलाय मित्रांनो, जो की हा एक म्हणजे आपण कुठेतरी बघितलेला. बघा. सो हा वाला प्रभाग आपण कुठेतरी बघितलेला. मला पण आता आठवण नाही. आय थिंक सो मागी गणपतीमध्ये गेलो तिकडे आपण बघितलेला. तर आता बघूया. आणि आजसाठी अपडेट हा फरेल वर्कशॉपचा एवढाच होता, जो की आता हळूहळू काम चालू आहे. तर तिकडे पण प्रभाग आहे. सो आता गरमी तर मित्रांनो खूप गरमी होते. आणि मी बोलवतो की फरेल वर्कशॉप मधनं यावेळी आपण नक्की म्हणजे जे आपल्याला बघायला भेटणार आहे ते वेगळंच काही प्रकारचं बघायला भेटणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या, कारण चांगलं चांगलं बाप्पा आपल्याला ब्लॉग मध्ये बघायला भेटतील. आणि आता गेटच्या बाहेर पण आता लोक आहेत, जो की कोण नाही आता तर तिला नाही. आज पण सेम दिवशी आहे आणि गर्दी तर खायच नाही. आता पाण्याचा टँकर आलेला आहे. सो चला जाऊया आता गणेश अंकुल वर्कशॉपमध्ये आणि बघूया तिकडचं काय अपडेट आहे ते. तर चला. तर मित्रांनो मी बोलवतो, आता आपण चाललोय गणेश अंकुल वर्कशॉपच्या इकडे. काय अपडेट आहे ते बघायला. आणि त्या दिवशी झालं लालबागच्या राजाचं पाद्यपूजन, जो की खूप म्हणजे खूपच मजा आली. गेलो ना आपण इन्स्टावरती आपण बघितलेलं, तर इंस्टाग्रामच्या आयडीला आपल्या फॉलो करून ठेवा. तिकडे आपले रील्स येत राहतात आणि स्टोरीवरती पण बघायला भेटतात. तर जाऊया आता गणेश अंकुल वर्कशॉप मध्ये. आणि आता आपला चालतोय. तो आता 11 तारखेला मित्रांनो पाद्यपूजन आहे. हो, 13. 8ची तारीखच पकडते. सो 2 दिवसानंतर परत एक पाद्यपूजन आहे. So, अजून एक आहे. त्यानंतर पाद्यपूजन. सो खूप मजा येणार आहे. चॅनल काय करून ठेवा. असेच पाद्यपूजनचे ब्लॉग, आगमनचे ब्लॉग आणि प्लस खूप सारे ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. तर जाऊया आता. ऑलमोस्ट आपण अर्ध्या वाजता पोहोचलेलो आहे, जे की हा हायवे लागतो. तर आता फटाफट जाऊया गणेश मध्ये. चला आणि मला सो मित्रांनो आता आपण पोहोचलोय गणेश अंकुल वर्कशॉपच्या इथे. आणि इकडे आत्ताचे बांबू आहे की पहिल्याचे आहे मला नाही माहिती. मला तर वाटतंय पहिल्याचेच बांबू आहे बांधलेले साईड आणि या साईडला पण बांधले. सो हे बॅनर साठी असणार लावलेले. आणि आतमध्ये इकडनं तर मित्रांनो काय काम तर दिसत नाही आहे, जो की तुम्ही बघू शकता. जसं आहे तसं दिसतंय, फक्त तिकडे जे आहे ना उन्हामुळे दिसत पण नाही मित्रांनो. हे बघ तिकडे जे आहे ना फक्त थोडेसे हलके फुलके बांबू आहे, जो की इकडनं काहीतरी दिसणार. आय थिंक सो. सो काय झूम होत आहे मला नाही माहिती आहे मित्रांनो, काय दिसत नाही मला उन्हामुळे. सो आता बघूया, आता पुढच्या गेट वरती जाऊया आपण. आणि पुढच्या गेट वरनं आपण बघूया काय अपडेट आहे ते. सो जाऊया. आणि इकडे तर तेच सीन आहे, जो की हा रोड जसा दिसतो आपल्याला तसाच रोड आहे. तसं जाऊया फटाफट डायरेक्ट पुढच्या गेटकडे, तिथल्या गेटकडे जाऊन भेटूया. सो तर मित्रांनो आता आपण गणेश अंकुल वर्कशॉपच्या गेटच्या जस्ट समोरच आहे. आणि वरती तुम्ही बघू शकता, लास्ट टाइम आपण आलो तर ताडपत्री वगैरे काय नाही लावलेलं, फक्त बांबू होते. स्वतः ताडपत्री पण कव्हर केले. आणि समोरून पण बघू शकता पूर्ण समोर बांबू बांधलेले. सो आतमध्ये जर बघायला गेलं तर हा बघा असा काहीतरी प्रकारचा. कुठे गेला रे? सॉरी काही दिसत नाही. होय, हा बघा. सो काही अशा प्रकारच्या या साईडला काम चालू आहे, जो की राईट साईडला बघू शकता तुम्ही. आणि समोर पण काय बांबूचा ट्रक उभा आहे. सो अशा प्रकारचा काय आजचा अपडेट आहे. हे बघा इकडनं ऑलमोस्ट झालेला आहे, कारखाना बनलाय एक. सो आजचा ब्लॉग असा काहीतरी होता. आणि लवकर आपल्याला एंट्री भेटणार. आज पण एंट्री नाही आहे, जो की आतून टाकली लावली आहे, तुम्ही लोकांनी बघितली. आजचा ब्लॉग आपण एंड करूया. तर चला जाऊया आता. तो मित्रांनो तुम्हाला लोकांना आजचा अपडेटचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट मध्ये सांगा. आणि आजचा अपडेट एवढाच होता, जो की आपण गणिताचा अपडेट दिला. पण तो अपडेट मध्ये
गेट बंद होता तर आता आपण आता जाऊया तरी. आणि मित्रांनो, नेक्स्ट ब्लॉग साठी जो की आहे 5 ब्लॉग, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आणि अरुण दादाचं पण आपण एक मला सांगितलं जे की वर्कशॉपचा त्यांचा इकडे नाही आहे. तो फक्त आपल्याला त्यांचा अपडेट जेव्हा येईल तेव्हा आपण तुम्हाला अपडेट नक्की देऊ. आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करून ठेवा, कारण तिकडे पण आपले स्टोरीवरती अपडेट वगैरे येत राहतात. हो, चला जाऊया पटापट. आणि मित्रांनो, कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, मस्त वाल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय आणि गणपती बाप्पा मोरया.